नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, काही जातीवादी किड्यांच्या मनातील जात अजूनही जाण्याचं नाव घेत नाही। ते कुठल्या ना कुठल्या कारणावरून बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करत असतात आणि आता तर थेट मुंबईसारख्या शहरामध्ये भर दिवसात जातीवादी समाजकंटकाने जे एका जातीवादी किड्याने जे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृत पुतळ्यावरती जात त्या ठिकाणी त्यांचा अपमान केलाय। त्या ठिकाणी त्याने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, अपमान केला। त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांनी त्याला पकडला आणि त्याला त्या ठिकाणी निब्बर चोप देण्यात आलेला आहे। तरी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। परंतु मित्रांनो, मुंबईसारख्या शहरामध्ये भर दिवसा अशी घटना घडणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु तरी देखील त्या ठिकाणी एखादा समाजकंटक येतो आणि तो थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अपमान करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि आजकाल अशी जातीवादी पिल्लावळ खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत असतात आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करण्याचं काम करत असतात। या जातीवादी किड्यांना जे धडा शिकविण्याची गरज आता भासत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी जे परभणी या ठिकाणी देखील एका जातीवादी किड्याने असंच केलं होतं। त्यानंतर त्याला माथेफुरू घोषित करून पोलिसांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर आता ग्वालियर सारख्या ठिकाणी जे आहे, मध्य प्रदेशमधील जे ग्वालियर आहे त्या ठिकाणचे हायकोर्ट आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यासाठी काही जातीवादी वकील विरोध करत आहे। दिवसांदिवस जे आहे जातीवादी लोकांची जी मानसिकता आहे मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होताना दिसत आहे आणि ते जे आहेत मुद्दामून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम करताना दिसत आहे। आणि याचीच प्रतीची जी आहे मुंबई पनवेल या ठिकाणी आलेली आहे। त्या ठिकाणी एक समाजकंटक येतो आणि तो समाजकंटक त्या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृत जो पुतळा असतो त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन तो थेट त्यांचा अपमान करतो। तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांनी त्याला पकडलं आणि त्याला निब्बर चोप दिलेला आहे। तरी तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।